टाटा पेट्रोल पंपाच्या समोर असलेल्या रस्त्याच्या वळणात जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या मार्फत मतदारांच्या आणि लोकांच्या प्रबोधनासाठी तसेच त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याविषयीचा भाग म्हणून एकच्या गाडीवर लोकांच्या माहितीचे प्रसारण करणारा स्पीकर होता। ती गाडी आणि टेबलावर एम मशीन आणि वोटिंग करण्याचे मतदान कार्ड हे साहित्य असल्याचे दिसून आले। तेव्हा मी तिथे बराच वेळ थांबून तिथली प्रक्रिया कशी चालते याचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा माझ्या निदर्शनास असे आले की तेथे असलेल्या जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने आलेल्या त्या व्यक्ती येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचे फक्त नाव आणि त्यांचे फोन नंबर घेऊन त्यांना तसंच पाठवून देत होते। त्यांना कसल्याही प्रकारची ते माहिती सांगताना दिसत नव्हते। तिथं हे काम करणाऱ्या निवडणूक कार्यालयाच्या व्यक्तींना संरक्षक म्हणून एक पोलीस उभे असल्याचे दिसले। मी त्यांच्या समोर जाऊन त्यांना नम्रपणे सांगितलं की मला या मशीनविषयी सविस्तर समजावून घ्यायचे आहे। त्यांनी मला सांगितलं तुम्ही तिथं नाव लिहा आणि मग तुम्हाला काय विचारायचे ते विचारा। मी त्यांना सांगितलं की मी जे काय विचारणार आहे ते विचारणार आहे आणि आता नसलं तर सगळं समजून घेतल्यावर सुद्धा मी माझं नाव इथं लिहिणारच आहे, त्याबद्दल तुम्ही निशंक राहा। मग मी त्यांना सांगितलं मी वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी असून गेले 10-20 मिनिटांपासून आपण करत असलेला सगळा प्रकार मी बारकाईने पाहिलेला आहे। शिवाय आपल्या या सोबतच्या गाडीवर होत असलेल्या निवेदन आणि आपल्या कामात होत असलेली तफावत ही माझ्या लक्षात आल्यानंतर मी आपल्याशी संवाद साधतोय, तेव्हा मला योग्य ती माहिती आपण द्यावी। तेव्हा या लोकांनी आम्ही तुम्हाला ओळखत नाही, कोण तुम्ही, काय समजता, स्वतःला आमच्या सरकारी कामात अडथळा आणताय का? तेव्हा पोलिसांनी सुद्धा मला दमदाटी केली। तेव्हा मी पोलीस भाऊंना सांगितलं की दादा तुम्ही यामध्ये पडू नका, मी काहीही त्यांना गैर बोलत नाही, वाईट बोलत नाही, फक्त मी माझं म्हणणं त्यांना मांडतोय आणि त्यांच्याकडून मी त्याची उत्तर मागतोय। काय गैर वाटतंय तुम्हाला? जर वाटत असेल तेव्हा तुम्ही नक्कीच माझ्यावर कारवाई करा। पण त्यावरही ते गप्प बसले नाहीत। तुम्ही इथून निघून जाता की नाही का? तुमच्याकडे मला पाहावा लागेल, अशा प्रकारे दमदाटीची भाषा त्यांनी सुरू केली। मी जेव्हा मला आवश्यक असलेली माहिती त्यासंबंधीचे प्रश्न मी त्यांना विचारायला सुरुवात केली तेव्हा अगदी त्यांनी निर्लज्जपणे उडवाउडवीचे उत्तर द्यायला सुरुवात केली। मोठ्याने हसून ते दात काढू लागले। पण मी त्यांना सांगितले की मी आता शूटिंग करतोय, आता तुम्ही योग्य ती उत्तर व्यवस्थित जबाबदारीने द्या। तेव्हा मी त्यांचा शूटिंग घेणं सुरू केलं, पण त्यांचा मस्तवालपणा कमी झाला नाही। त्यांनी मला योग्य समर्पक उत्तर दिली नाही तर पण थट्टा उडवण्याचा प्रयोग त्यांनी केलाय। तेव्हा माझी सांगली जिल्हा निवडणूक कार्यालयाला आणि संबंधित पोलीस ज्या पोलीस स्टेशनमध्ये नोकरीस आहेत त्या रामबाग पोलीस स्टेशनला या लोकांची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि त्यांना योग्य ती समज द्यावी अशी मी सर्व नागरिकांच्या वतीने आपणास नम्र निवेदन करीत आहे। तरी तुम्ही तुमचा जो काय अर्ज आहे तुमचा तो द्या, आम्ही आमच्या वरिष्ठांच्याकडे फॉरवर्ड करतो। पण हे जे तुम्ही आता करताय हे लोकांचा मनातला पूर्ण संभ्रम या गोष्टीविषयीचा दूर होईल या पद्धतीनं तुमचं काय आहे असं तुम्हाला वाटतंय? आम्ही तोच प्रयत्न करतो की जो मनात लोकांच्या शंका आहेत त्या दूर व्हाव्यात, त्यासाठी हा प्रयत्न। आता तुम्ही फक्त इथं लोकांचं नाव लिहून घेताय का मशीनचा डेमो दाखवताय? पण त्याविषयी माणसाचं इथं तुमचं साऊंडिंग सुद्धा होतंय की ते सांगता तुमचं मत सांगा, आमचं मत आम्ही कशावर नोंदवावं असं तुम्हाला वाटतंय? असं तुम्हाला वाटतंय? मत नोंदवणं किंवा मत देणं हा स्वतःचा वैयक्तिक अधिकार आहे का? नाही, आमचं लेखी मत देतो ना या प्रोसेस विषयी, पण ते कशावर देणार आम्ही? आता तुम्ही पेपरवर द्या तुमच्या। ते आम्ही पुढे फॉरवर्ड करतो। तुम्ही पोहोचवणार आहे? आमच्या वरिष्ठांच्याकडे आम्ही पोहोचवतो। नक्की पोहोचवणार का? पोहोचवतो। तुमचं नाव काय? हां, साळुंके। मग तुम्हाला हे जिल्हा म्हणजे अधिकारी कलेक्टर कार्यालयातून पाठवलं? कुणी पाठवलं? निवडणूक आयुक्त कार्यालयाला पाठवलं? ठीक आहे। मग आतापर्यंत तुम्ही जे लिहून घेतलं का याचा डेमो दिला किंवा याच्याविषयी लोकांना माहिती दिली, त्यात अशा प्रकारची शंका कोणी उपस्थित केली असं तुम्हाला वाटलंय का? ज्याच्या शंका होत्या त्यांचे निरसन आम्ही केलं त्या वेळेला। मला डेमो बघायचं आहे का? नाही बघायचं, तसं काय नाही, त्यांनी करू दे, त्यांचं काम त्यांनी करू दे, आपण आमचं काम करतो। बरं का साहेब, इथं तुमचं साऊंडिंग होतं म्हणजे स्पीकर लागतोय, याच्यामध्ये काय म्हटलं जातं माहिती आहे? मी ऐकलंय आता, म्हणून मी पुढे गेलेला पाठीमागं आलोय। तुमच्या याविषयी काय शंका असतील ते त्या विचारून घ्या, क्लिअर करा, आहे का नाही? काही शंका असतील विचारा।
मग मी आता तेच विचारतोय ना की बाबा ही मशीन तुम्ही जे शंका विचारली की ही मशीन हॅक होते का, तर आम्ही सांगितलं की नाही होत. नाही होत, हे तुमचं क्लिअर म्हणणं आहे. आता तर त्याला शास्त्रीय आधार काय, कुणी सांगितलं तुम्हाला हे हॅक होत नाही असं तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही आता? तुमचं म्हणणं आहे ना होतंय तर करून दाखवा, म्हणजे आम्हाला पण तुमची म्हणजे आजपर्यंत ज्यांनी हा प्रयोग केला, मंत्रालयामध्ये करून दाखवला, दिल्लीला वकिलांनी तिथं कोर्टामध्ये करून दाखवला. ही घटना फार लांबची नाही, 2 दिवसापूर्वीची आहे. आणि यानंतर सुद्धा तुम्ही मला हे बोलू शकता होय, मी तुम्ही हे सांगतो ना. पाहिलेलं नाही कुठलं म्हणजे फोनवर बघण्यापेक्षा मशीन तुमच्या समोर आहे, तुम्ही नाही दिल्लीला त्या वकिलांनी ती मशीन ऑन स्पॉट हॅक करून दाखवली. त्यातला फॉल्ट नजरेत आणला. हे तुम्हाला माहीत आहे का माहीत नाही? हे तुमच्या मशीन समोर आहे. हे माझ्या प्रश्न हे नाही. तुमची ही शंका इथं रेकॉर्डिंग चालू आहे, लक्षात घ्या, शूटिंग चालू आहे. हे तुम्हाला मान्य आहे का? मला काय मान्य आहे हा माझा वैयक्तिक अधिकार. बरं. तुमच्या ह्या मशीन बद्दल काय शंका आहे ते ही मशीन ऑलरेडी बंद आहे आता, त्याला वायर जोडलेली नाही. ही नुसता डेमो आहे. चालू आहे. हा डेमो देताय तुम्ही. मशीन चालू आहे. आता मला काय म्हटलं तो थोड्या वेळापूर्वी मशीन आम्ही डेमो देतोय फक्त एवढंच मशीन ना. चालू आहे, डेमो देतोय म्हणजे त्याच्यावर हे डेमोचं आहे, मशीन चालू आहे. मग आता तुमच्या बोलण्यात डेमो म्हणजे तुमचा मतदारांशी आहे का, तुमचा मतदारांशी इकडे बघा, तुमचा मतदारांशी बोलण्यात आणि तुमचं ह्या गाडीवर दिलेलं जे निवेदन चालू आहे यामध्ये खूप मोठं अंतर दिसतंय. हे कशावरून का बोलताय तुम्ही असं? का संभ्रम करण्यासाठी तुम्ही येत आहात का? संभ्रम वगैरे आम्ही काही निर्माण करत नाही. मग ते वेगळं चाललंय आणि हे तुमचं वेगळं आहे का? असं काय आहे का? काय करतोय ते पण सांगा. हा नाही तुम्हाला आम्ही जेव्हा विचारतोय तेव्हा ती जे निवेदन चालू आहे तिथं ऑलरेडी त्या स्पीकरवर, त्याच्यापेक्षा त्यांनी सरळ सांगितलंय की जर तुमचं म्हणणं काय असेल, तुम्हाला काही शंका असतील तर ते क्लिअर करा. आणि एवढ्यासाठी हे तर मांडले, हो, तुम्ही क्लिअर करायचे. बरोबर आहे का नाही? मग ते तुम्ही आमची शंका सांगा ना. आणि हे तुम्ही बोलताय, हे ऐका ना, हे तुम्ही बोलताय तुमचं ऐका, आणि मग बोला. तुमचं म्हणणं जे आहे ना हे आता मीच काय पण दिल्लीलाच काय, जिथं जिथं जगात नेट पोचते ना तिथंपर्यंत जात आहे. आता मी पाठवतोय, माझी ती व्यवस्था आहे. ठीक आहे, तुमचं या दुसरं काय म्हणणं नाही. तुमची शंका जी आहे ती आम्ही मी सांगितलेल्या शंकेचं तुम्ही उत्तर देत नाही, त्यांना फाटे फोडताय. तुम्ही सांगितलं मशीन हॅक होते का? मी सांगतोय, माझा प्रश्न नीट ऐकून घ्या. मी तेच विचारतोय की मी विचारत असलेल्या प्रश्नांना तुम्ही योग्य समर्पक उत्तर देत नाहीत. आता तुम्हाला अपेक्षित काय ते सांगा. अरे अपेक्षित मी विचारलंय ना की जर आमची मतं, आम्ही मतदार आहे, तुम्हाला मान्य आहे, मान्य आहे. मग मतदारचा पूर्ण शंकांचं निरसन करणं ही जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला शासनाच्या कुठल्या तरी युनिटने इथं पाठवलंय म्हणजे जबाबदार आहात, म्हणजे कुणावर काही टोल होऊ शकत नाही. हे जर खरं असेल तर तुम्ही आम्हाला समर्पक उत्तर द्यावं ही आमची अपेक्षा आहे. आम्ही तुम्हाला काय गैर बोलतोय, यापेक्षा काय गैर बोलतोय? समर्पक उत्तर दिलंय, त्यात तुमची अजून बरं, आता त्यानंतर मी तुम्हाला विचारतो की दिल्लीला वकील मंडळींनी हे तिथं सिद्ध करून दाखवलं, मशीन सहित ऑन दी स्पॉट दाखवलं. हे तुम्ही कुठं पाहिलं आहे का? कारण हे मशीनचं डेमो घेऊन इथं आला आहे, तर हे तुम्ही पाहिलेलं असलं पाहिजे किंवा पाहायला पाहिजे, हे आमचंही म्हणणं आहे. मग तुम्ही पाहिलं यातलं काय? मी बघितलेलं नाही आहे. ठीक आहे, मग तुम्ही पाहणार का या गोष्टी बघेन की. लोकांना सांगताना? बघेन. आणि त्या पाहून तुम्ही लोकांचं म्हणणं क्लिअर करणार आहात? मी काय सांगतो त्या पाहून तुम्ही लोकांच्या शंका क्लिअर करणार आहात का? करूया. ओके.